भारतातील राजकीय प्रक्रिया याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ती म्हणजे निवडणूक प्रक्रिया, इलेक्शन प्रोसेस. भारतामधील लोकशाहीचा आत्मा निवडणुका आहेत. कारण निवडणुकीशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही, किंबहुना लोकशाही टिकू शकत नाही. लोकशाहीसाठी चांगल्या आणि निकोप वातावरणातील निवडणुका या अपेक्षित आहेत. भारतातील काही महत्त्वपूर्ण निवडणुकांचा आढावा आपल्याला सदर व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावयाचा आहे. भारतातील सगळ्यात पहिली सार्वत्रिक निवडणूक ती म्हणजे लोकसभेची 1952ची लोकसभेची पहिली निवडणूक. 1952च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत 489 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 364 जागा मिळाल्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 16 जागा, समाजवादी पक्षाला 12 जागा, किसान मजदूर पक्षाला 9, जनसंघाला 3 आणि इतर राजकीय पक्षांना 44 तर अपक्षांना 41 जागा मिळाल्या होत्या. या पहिल्या लोकसभेत काँग्रेस हा एकमेव प्रभावी पक्ष होता. बाकीचे सर्व पक्ष कमकुवत दुर्बल होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतामध्ये विविध राजकीय पक्ष उदयाला आले, परंतु काँग्रेस हा असा एकमेव पक्ष होता की जो स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झगडत होता. 1952च्या निवडणुकीपासून पुढील काळात सत्ता प्राप्तीच्या अभिलाषेमुळे विविध राजकीय पक्षांचा उदय झाला, परंतु ते पक्ष शक्तिशाली बनू शकले नाहीत. स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यामुळं काँग्रेस पक्षाची पाळेमुळे जनमानसात खोलवर रुजलेली होती. त्यामुळं काँग्रेस पक्षाला जनमताचा प्रचंड असा पाठिंबा मिळत राहिला. 1952च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रभावी ठरला. पुढील काळातील 4 सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेस पक्षाला जनतेनं भरघोस पाठिंबा दिला. 1957च्या लोकसभेत निवडणुकीत 494 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 371 जागा मिळाल्या. 1962च्या लोकसभेच्या निवडणुकीत 497 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 361 जागा मिळाल्या. 1967च्या लोकसभेच्या निवडणुकीत 520 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 283 जागा मिळाल्या. 1971 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवकाँग्रेस पक्षाला 515 पैकी 350 जागा मिळाल्या. यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती. मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील संघटना काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील नवकाँग्रेस पक्ष. परंतु 1971च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांचा नवकाँग्रेस पक्ष हा प्रभावी ठरला आणि 350 जागा मिळवून इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या. परंतु त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काहीसा केला. 1975 साली त्यांनी देशात आणीबाणी घोषित केली आणि त्याचा परिणाम असा झाला की 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा पराभूत झाला. 1952 ते 1977 या कालखंडात काँग्रेस पक्ष प्रभावी शक्तिशाली होता. सतत सलग 25 वर्ष भारतीय लोकशाहीत काँग्रेस पक्ष सत्ताधारी प्रभावी पक्ष होता. भारतातील बाकीचे सर्व पक्ष हे कमकुवत होते. शक्तिशाली विरोधी पक्षांचा अभाव असल्याकारणानं काँग्रेस पक्षाचा राज्यकारभार हा हुकुमशाहीचा आणि काहीसा एकाधिकारशाहीचा बनलेला होता. 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 541 जागांपैकी 270 जागा या जनता पक्षाला मिळाल्या. दुसरी सार्वत्रिक महत्त्वाची निवडणूक म्हणजे 1977ची निवडणूक. नवकाँग्रेस पक्षाला यावेळेला कमी जागा म्हणजे 154 जागा मिळाल्या. लोकशाही काँग्रेस पक्षाला 28, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 22, अण्णा द्रमुक पक्षाला 19, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 7, द्रमुक पक्षाला 1 आणि अन्य पक्षांना 32 व 8 जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या. यावेळेला संघटना काँग्रेस, जनसंघ, समाजवादी पक्ष आणि भारतीय लोकदल हे 4 पक्ष एकत्रित येऊन जनता पक्ष स्थापन झाला. त्या जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये निर्विवाद असं बहुमत प्राप्त झालं आणि त्यामुळं जनता पक्ष हा त्याकाळी सत्तारूढ झाला. या 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत नवकाँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि त्यामुळं तो विरोधी पक्ष म्हणून काम करू लागला. या निवडणुकीत जनता पक्षानं एक आदर्श जाहीरनामा जनतेपुढे ठेवला.
ज्याच्यामध्ये स्पष्टता केली होती की राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासाबाबतची ध्येयधोरणं यांची स्पष्टता यामध्ये केली होती. परंतु जनता पक्षाला ही ध्येयधोरणं वास्तवात काही राबवता आली नाहीत आणि त्याचमुळं केवळ 2.5 वर्षातच जनता पक्षात संघटना काँग्रेस, जनसंघ, समाजवादी आणि भारतीय लोकदल हे 4 पक्ष एकत्रित असल्याकारणानं अंतर्गत कलह, दुहेरी निष्ठा यामुळे या पक्षाचं विघटन झालं आणि 1980 साली हा पक्ष सत्तेवरून खाली आला. 1980च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेस पक्षानं आपली जागा निर्माण करायला सुरुवात केली. 528 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 353 जागा यामध्ये मिळाल्या आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ झाल्या. या निवडणुकीमध्ये जनता पक्षाला 31, लोकदलाला 42, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 36, द्रमुक पक्षाला 16, अण्णा द्रमुक पक्षाला 2, इतर पक्षांना 36 आणि अपक्षांना 12 जागा मिळाल्या. 1984च्या लोकसभेच्या निवडणुकीत 515 जागांपैकी काँग्रेस आय पक्षाला 403 जागा मिळाल्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 22 जागा, तेलुगू देसमला 30 जागा, अण्णा द्रमुकला 12, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 6, इतर पक्षांना 25 आणि अपक्षांना 7 जागा मिळाल्या. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 साली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि यामध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि त्यामुळं त्यांच्या हत्येविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. याचा काँग्रेस पक्षाला फार मोठा जनाधार प्राप्त झाला आणि 1984च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस आय पक्षाला न भूतो न भविष्यती असं विक्रमी यश प्राप्त झालं. 1984च्या निवडणुकीमध्ये सर्वच विरोधी पक्ष हे अधिकच दुर्बल आणि कमकुवत बनले गेले. यानंतरची महत्त्वाची निवडणूक आहे ती म्हणजे 1989ची. या 9व्या लोकसभेच्या निवडणुकीत 525 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 193 जागा, जनता दलाला 141 जागा, भारतीय जनता पक्षाला 88 जागा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 32, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 12, अण्णा द्रमुक पक्षाला 11 आणि इतर पक्षांना 35 जागा प्राप्त झाल्या होत्या. या निवडणुकीत 13 जागा या अपक्ष उमेदवारांनी जिंकलेल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट असं बहुमत मिळालं नाही, कारण या कालखंडात भ्रष्टाचार, लाचलुचपत, सत्तेचा गैरवापर, बोफोर्स प्रकरण, फेअरफॅक्स प्रकरण, जर्मन पाणबुड्यांच्या खरेदीतील गैरव्यवहार अशासारखी वेगवेगळी कारणं ही काँग्रेस पक्षाच्या परिणतीमध्ये, काँग्रेस पक्षाच्या उतरत्या कळेमध्ये कारणीभूत ठरलेली आहेत आणि याचमुळं काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधित्वात सुद्धा घट झाली. त्याचबरोबरीनं अरुण नेहरू असतील, VP सिंग, शुक्ला, सेठी, अरफ मोहम्मद खान यासारख्या अनेक मातब्बर मंत्र्यांनी राजीनामे दिले. 11 एप्रिल 1989 रोजी जनमोर्चा, जनता पक्ष आणि भारतीय लोकदल हे 4 पक्ष एकत्रित आले आणि यांनी जनता दल या नवीन पक्षाची स्थापना केली. डिसेंबर 1989च्या लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षाने 141 जागा मिळवल्या. भाजपच्या 88 सदस्यांनी आणि डाव्या आघाडीच्या 52 सदस्यांनी राष्ट्रीय आघाडी सरकारला पाठिंबा दिला. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मोर्चा आघाडी सरकार सत्तेवर आलं. परंतु 1990 साली पंतप्रधान VP सिंग यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. जनता दलामध्ये फूट पडली आणि चंद्रशेखर यांनी समाजवादी जनता दलाची स्थापना केली. जनता दलातील 63 सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. अन्य राजकीय पक्षांचा पाठिंबा घेऊन या पक्षाचे चंद्रशेखर हे पंतप्रधान बनले, परंतु त्यांचं सरकार देखील अल्पकालीच ठरलं. काँग्रेस पक्षाशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांना आपल्या पक्षप्रतिनिधित्वाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरची 1989च्या या लोकसभेच्या राजकीय पक्षांचा जर विचार केला तर 1989 पासून राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली, कारण या कालखंडामध्ये एक नवीनच सरकार ज्याला आपण म्हणू शकतो संमिश्र किंवा संयुक्त आघाडी सरकार निर्माण व्हायला सुरुवात झाली. 1989च्या 9व्या लोकसभेपासून ते 15व्या लोकसभेपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांना लोकसभेमध्ये स्पष्ट असं बहुमत प्राप्तच करता आलं नाही. VP सिंग जनता दल, चंद्रशेखर समाजवादी जनता दल, PV नरसिंहराव काँग्रेस पक्ष, अटल बिहारी वाजपेयी भाजप, HD देवेगौडा जनता दल,
इंद्रकुमार गुजराल जनता दल लोकशक्ती आघाडी, पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांची भाजपा, मनमोहन सिंग काँग्रेस, हे जे काही सर्व पंतप्रधान बनले होते ते सर्व आघाडी किंवा संमिश्र सरकारचंच नेतृत्व करत होते. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात तर 24 राजकीय पक्ष होते, तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये 16 राजकीय पक्ष हे समाविष्ट झाले होते. भारतामध्ये त्या काळी आघाडी किंवा संमिश्र सरकारची शासन पद्धती स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नव्हता. बहुतेक सर्वच घटक राज्यात प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य हे वाढलेलं होतं. विविध घटक राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचं जर अवलोकन केलं तर प्रादेशिक पक्षांचं वाढलेलं प्राबल्य दिसून येईल. या प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये प्रभावीपणे जाणवून येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी, रालोआ, NDA आणि संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे संपुआ, UPA अशा सत्तारूढ झालेल्या 2 आघाड्यांनी प्रादेशिक पक्षांचं सहकार्य घेतलेलं दिसून येईल. सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि ठरलेली अशी निवडणूक म्हणजे 2014 साल. 2014 सालचं सत्तांतर हे अतिशय महत्त्वपूर्ण होतं. 2014 साली भारतीय राजकारणात जे सत्तांतर घडून आलं ते अभूतपूर्व असं म्हणावं लागेल. 16व्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला 282 जागा मिळाल्या. स्पष्ट बहुमत प्राप्त होऊन भाजपचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 44 जागा मिळाल्या. या निवडणुकीमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमला 37 जागा, तृणमूल काँग्रेसला 34, बिजू जनता दलाला 20, शिवसेनेला 18, तेलुगू देसमला 16 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांना घेऊन 12 राजकीय पक्षांचे आघाडी सरकार बनवले होते. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 282 जागा मिळाल्या. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला केवळ 44 जागांवर समाधान मानावं लागलं आणि त्यामुळं भारतामध्ये विरोधी पक्षाचंही स्थान राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला प्राप्त झालं नाही. 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या काळात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं अनेक स्तुत्य आणि लोकहिताचे राष्ट्रविकासाचे कार्यक्रम राबवले आहेत. प्रभावी नेतृत्व कर्तृत्वामुळे भारतीय जनतेवर, भारतीय जनमानसावर नरेंद्र मोदी यांची एक छाप पडलेली आहे आणि म्हणूनच भारतीय जनतेनं नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे. 2014च्या लोकसभेतील विविध राजकीय पक्षांच्या पराभवाची कारणमीमांसा या पाठीमागे करणं आवश्यक ठरतं. 2009 ते 2014 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर होते. या काळात भारतीय राजकारणात आणि अर्थकारणात सत्तेचा गैरवापर निर्माण झाला. भ्रष्टाचार वाढला, दफ्तर दिरंगाई नोकरशाहीत निर्माण झाली, लाचलुचपत, काळा बाजार आणि आर्थिक घोटाळे निर्माण झाले आणि राष्ट्रीय विकासामध्ये एक प्रकारची शिथिलता आली होती आणि त्यामुळं बेकारी, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, महागाई, अशांतता यामुळं भारतीय जनता त्रस्त झालेली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपुरा भांडवल पुरवठा, भूकबळी, स्त्रिया, पददलित, दुर्बल लोकांवरील अन्याय, जुलूम यांचे प्रमाण वाढलेले होते. विकास योजना, उपक्रम राबवताना प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळे वाढले गेले होते आणि म्हणूनच राज्यकर्त्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, पक्षनिष्ठा यांचा अभाव निर्माण होऊन सर्वत्र स्वार्थीभूत, केंद्रीभूत अशा प्रकारची सत्ता निर्माण झाली होती. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनता उदासीन, नाराज झाली होती. भारतीय जनतेनं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यानंतर 5 वर्ष विकास कार्यक्रम, उपक्रम राबवले. जनतेचा पुन्हा एकदा विश्वास संपादन केला. 2019च्या 17व्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील भारतीय मतदारांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन सत्तेवर बसवलेले आहे. भविष्यात सर्वांगीण विकास होईल अशा आशा, अपेक्षा या पल्लवित झाल्या आहेत. भारतीय जनतेने पुढील 5 वर्ष सत्ता भाजपप्रणित रालोआकडे सोपवलेली आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षासहित अन्य पक्षांचा विचार केला तर त्यांनी आता आत्मपरीक्षण करणं नितांत गरजेचं आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या अयोग्य गोष्टी कोणत्या आणि त्या दोषांचं निर्मूलन कसं करता येईल याविषयी चिंतन, मनन आणि उपाययोजना करून जनतेचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे.